मित्रांनो, एकेबीस पर्सनल चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. जर आपल्याला कुठल्याही स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करायची असेल किंवा गुंतवणूक करायची असेल, ट्रेडिंग म्हणजे स्विंग किंवा मोमेंटम किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायची असेल, तर आपल्याला त्या स्टॉक्सचे ॲनालिसिस करणे आवश्यक आहे. तर हे ॲनालिसिस ढोबळमानाने दोन प्रकारे केले जाते. एक आहे फंडामेंटल ॲनालिसिस आणि दुसरे आहे टेक्निकल ॲनालिसिस. मित्रांनो, फंडामेंटल ॲनालिसिसवरती माझा मागील आठवड्यात प्रसिद्ध झालेला व्हिडिओ आपण जरूर बघितला असेल. मित्रांनो, टेक्निकल ॲनालिसिसचा उपयोग ट्रेडर्स एंट्री, एक्झिट व टार्गेट यासाठी करतात. तर काही लोक टेक्निकल ॲनालिसिस व फंडामेंटल ॲनालिसिस यांची सांगड घालून त्यामध्ये एंट्री केव्हा घ्यायची, एक्झिट केव्हा घ्यायचे व त्यावेळेला टार्गेट केव्हा अचीव केले जाते याचा विचार करतात. तर या व्हिडिओमध्ये आपण टेक्निकल ॲनालिसिस बाबत सर्व माहिती करून घेऊया. मॉडर्न टेक्निकल ॲनालिसिसचे जनक चार्ल्स डो यांना म्हटले जाते. त्यानंतर अनेक तज्ञांनी या टेक्निकल ॲनालिसिसला विकसित केले आहे. तर टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आपण कुठल्याही स्टॉक्स, कमोडिटी, फ्युचर्स, करन्सी यांच्या भूतकाळातील किमती व व्हॉल्यूमचा विचार करून भविष्यात त्यांची ट्रेंड व किंमत काय राहील याचा आपण अंदाज घेतो. टेक्निकल ॲनालिसिस आणि फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये मुख्यतः फरक असा आहे की फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये आपण कंपनीचे फायनान्शियल्स, कंपनीचा व्यवसाय व त्यावर होणाऱ्या प्रभाव या गोष्टींचा अभ्यास करतो व त्यानुसार आपण कंपनीची किंमत निश्चित करतो व गुंतवणूक करायची की नाही याचा निर्णय घेतो. या उलट टेक्निकल ॲनालिसिसमध्ये बाजारातील त्या स्टॉक्सची किंमत ही त्याचे खरे प्रतिबिंब मानले जाते व सार्वजनिकरित्या जेवढी उपलब्ध माहिती आहे त्याचा विचार करून ही प्राइस निश्चित केली जाते असे मानले जाते. तर मित्रांनो, टेक्निकल ॲनालिसिस हे तीन मुख्य अझम्पशन्स म्हणजे गृहितकांवर आधारित आहेत. पहिलं गृहितक असं आहे की कंपनीची किंमत ही कंपनीचे फंडामेंटल पासून कंपनीवर होणाऱ्या बऱ्या व वाईट गोष्टींचा विचार करण्यापासून ते मार्केट सायकॉलॉजी याचा विचार करून जी प्राइस निश्चित केली जाते. दुसरे महत्त्वाचे गृहितक असे की किंमत ही एका ट्रेंडमध्ये चालत असते. ज्यावेळेस मार्केट तेजीत असतं त्यावेळेस ही त्या स्टॉकची किंमत वाढत जाते व ज्यावेळेस मार्केट मंदीत असते त्यावेळेस स्टॉकची किंमत कमी होते आणि इतर वेळेस स्टॉक ही साईडवेज मुवमेंट होत असते. तिसरे महत्त्वाचे गृहितक असे की इतिहासाची पुनरावृत्ती होते. म्हणजे की जी स्टॉकची किंमत आहे यावर जे मार्केट पार्टिसिपंट्स आहे जी प्रतिक्रिया देतात ती नेहमीच सारखी असते असे मानले जाते. दुसऱ्या शब्दात बोलायचे झाल्यास तेजीत स्टॉकची किंमत वाढत जाते, परंतु ही स्टॉकची किंमत जास्त जरी असली तरी लोक तो स्टॉक खरेदी करतात आणि या उलट मंदीमध्ये स्टॉकची किंमत कमी होते व आपण विक्री करतो जरीही एखादा चांगला स्टॉक आपल्याला कमी किमतीत मिळत असेल तर आता आपण टेक्निकल ॲनालिसिस बद्दलची एक थिअरॉटिकल माहिती पण करून घेतलेली आहे. तर टेक्निकल ॲनालिसिस करण्यासाठी आपल्याला काही संसाधनांचा किंवा याचा उपयोग करावा लागतो. तर त्याच्यामध्ये प्राइस चार्ट हा एक महत्त्वाचे साधन आहे. तर प्राइस चार्ट काय असतो? प्राइस चार्ट हे असं असतं, एक्स ॲक्सिसवर ही तुमचं टाइम फ्रेम दिली असते, जशी की एक दिवस, एक आठवडा, एक महिना, आणि वाय ॲक्सिसवर त्या स्टॉकची प्राइस प्लॉट केलेली असते. यावरून तर हे जे चार्ट्स असतात हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसे बार चार्ट, लाईन चार्ट आणि कॅन्डलस्टिक चार्ट इत्यादी. तर सध्या ट्रेडर्समध्ये किंवा गुंतवणूकदारामध्ये जो प्रसिद्ध चार्ट असतो त्याला कॅन्डलस्टिक पॅटर्न असे म्हणतात. कॅन्डलस्टिक पॅटर्न हा जॅपनीज राईस ट्रेडरनी शोधून काढलेला आहे. तिथे दोन कॅन्डल्स आपल्याला दिसतात. एक हिरवी कॅन्डल, त्याला बुलिश कॅन्डल असे म्हणतात, व दुसरी रेड कॅन्डल, ज्याला बेरिश कॅन्डल असे म्हणतात. तर हिरव्या कॅन्डलचा जो खालचा बॉडीचा खालचा भाग आहे तो ओपनिंग प्राइस असते व वरचा भाग आहे क्लोजिंग प्राइस आहे. वरती ज्या काळ्या छोट्याशा ज्या दांड्या दिसतात त्यांना विक्स असे म्हणतात. तर वरच्या विक्सचा जो शेवटचा बिंदू आहे त्या स्टॉकची त्या दिवसातली सगळ्यात उच्च किंमत व खालच्या पॉईंटमध्ये त्या स्टॉकची त्या दिवसातली सगळ्यात लोअर व्हॅल्यू. बिअरिश कॅन्डलमध्ये वरचा भाग आहे तो ओपनिंग असतो व खालचा भाग आहे हा क्लोजिंग असतो. तर हे महत्त्वाचे जी साधन आहे चार्ट आणि कॅन्डलस्टिक हा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर टेक्निकल ॲनालिसिसचा वापर करून जे ट्रेडर्स ट्रेडिंग करत असतात ते अजून काही संसाधनाचा चार्टवर काही लाईन्स किंवा काही प्रकारचे पॅटर्न्स प्लॉट करत असतात. त्यांचा आपण आता इथे विचार करूया. या ट्रेंड लाईन्स समजा प्राइसचे जे हायर पॉईंट्स आहेत किंवा लोअर पॉईंट्स आहे मिळून जी एक लाईन काढली जाते त्यांना ट्रेंड लाईन असे म्हणतात.
तर ट्रेंड लाईनवरून आपल्याला त्या पर्टिक्युलर स्टॉकची ट्रेंड कशी आहे हे कळतं. जर समजा ट्रेंड लाईन खालून वरती जात असेल तर स्टॉक तेजीत आहे असे समजले जाते, पण तीच ट्रेंड लाईन जर वरतून खाली येत असेल तर स्टॉक मंदीत आहे असे मानले जाते. दुसरे महत्वाचे आहे एक सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स हा प्राइस चार्टवर मधला किमतीचा असा पॉइंट आहे जिथे प्राइस जाऊन वारंवार खाली येते. या रेजिस्टन्सचा उपयोग ट्रेडर्स टार्गेट व त्या स्टॉकमधून एक्झिट करण्यासाठी करतात. शॉर्ट ट्रेडर सेलरसाठी तो एंट्री पॉइंट आहे. सपोर्ट हा प्राइस चार्टवरील असा पॉइंट आहे जिथे प्राइस जाते परंतु त्या खाली जात नाही, म्हणजे याला सपोर्ट असे म्हणतात. तर ट्रेडर्स हा सपोर्ट पॉइंट त्या स्टॉक्समध्ये एंट्री करण्यासाठी वापरतात. शॉर्ट सेलरसाठी तो एक टार्गेट म्हणून काम करतात. तिसरे महत्वाचे जे साधन आहे ते व्हॉल्यूम. तर टेक्निकल अनालिसिसमध्ये व्हॉल्यूमला अनन्यसाधारण महत्व आहे. तर व्हॉल्यूम म्हणजे काय? जो चार्ट स्क्रीनवर दिसतोय तो एक दिवसाच्या टाइम फ्रेमचा चार्ट आहे. तिथे खाली जे बार्स दर्शवत आहे त्याला व्हॉल्यूम असे म्हणतात. तर व्हॉल्यूम हा त्या दिवशी त्या स्टॉकची शेअर्सची किती व खरेदी विक्री झाली याचा आलेख आहे. तर व्हॉल्यूम बघून ट्रेडर्स आपल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीचा विचार करतात. असे मानले जाते की जर एखाद्या स्टॉक्समध्ये व्हॉल्यूम वाढत आहे आणि जर प्राइस वाढत आहे तर असे मानले जाते की काही स्मार्ट मनी म्हणजे इन्स्टिट्यूशनल बायर त्या स्टॉक्समध्ये इंटरेस्ट दाखवत आहेत. त्याचप्रमाणे ज्यावेळेस ब्रेकआउट किंवा ब्रेकआउट डाऊन होतं त्यावेळेस व्हॉल्यूम कसा आहे हे बघून ट्रेडर्स ठरवतात की तो ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट हा यशस्वी ठरेल किंवा नाही. चौथे महत्वाचे साधन आहे की चार्ट पॅटर्न्स. तर मी या व्हिडिओच्या मागच्या भागातच सांगितलेले आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होते. तर पुनरावृत्तीमध्ये होताना त्या प्राइस चार्ट त्या स्टॉकच्या प्राइस चार्टवर प्राइसचे काही विशिष्ट पॅटर्न बनले जातात, जसे की डबल टॉप, डबल बॉटम, ट्रिपल टॉप, ट्रिपल बॉटम, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर, ट्रायंगल्स, कप अँड हँडल यासारखे जे चार्ट पॅटर्न तयार होतात त्यांचे एक विशिष्ट एंट्री एक्झिटचे रूल्स आहेत. ट्रेडर्स त्या रूल्सचा फॉलो करून त्या स्टॉक्समध्ये एंट्री व एक्झिट करतात. पाचवे महत्वाचे साधन आहे मुव्हिंग ॲव्हरेजेस. मुव्हिंग ॲव्हरेजेस म्हणजे समजा जर आपण डेली टाइम फ्रेमचा विचार केला तर 10 डेज मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे त्या स्टॉकची गेल्या 10 दिवसाच्या किमतीची सरासरी म्हणजे 10 डेज मुव्हिंग ॲव्हरेज. या सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये प्रत्येक दिवसाच्या किमतीला सारखेच वेटेज असते. दुसरे मुव्हिंग ॲव्हरेज आहे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये 10 दिवसाच्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये 10 तारखेच्या प्राइसला जास्त महत्त्व असते, त्यानंतर 9 तारखेच्या प्राइसला जास्त महत्त्व असते, 8 तारखेच्या प्राइसला महत्त्व असते, त्यानंतर महत्त्व असते, पण 1 तारखेच्या किमतीला सगळ्यात कमी महत्त्व असते. यानुसार या वेटेजनुसार जे ॲव्हरेज बनते त्याला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज असे म्हणतात. तर ह्या मुव्हिंग ॲव्हरेजचा उपयोग ट्रेडर्स असा करतात, जर प्राइस मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती असेल तर तो स्टॉक तेजीत आहे असे मानले जाते व तीच प्राइस जर मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली असेल तर स्टॉक मंदीत आहे असे मानले जाते. मुव्हिंग ॲव्हरेजचे जे क्रॉसओव्हर आहे हे सुद्धा ट्रेडर्स वापर करतात. दोन मुव्हिंग ॲव्हरेज चार्टवर प्लॉट करून जर ते एकमेकांना अपवर्ड क्रॉसओव्हर करतात तर तो स्टॉक बुलिश ट्रेड घेतात व जर ते डाऊनवर्ड क्रॉसओव्हर झाले तर मात्र मंदीची ट्रेडिंग घेतले जाते. या व्यतिरिक्त अजून काही इंडिकेटर्स, महत्त्वाचे इंडिकेटर्स सुद्धा वापरतात, जसे की RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हे मोमेंटम इंडिकेटर आहे. यामुळे आपल्याला तो स्टॉक्स ओव्हरबॉट आहे किंवा ओव्हरसोल्ड आहे याची कल्पना येते. रिलेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे तो पर्टिक्युलर स्टॉक किंवा सिक्युरिटीज बेंचमार्कच्या तुलनेत कशी कामगिरी करते, चांगली कामगिरी करते की वाईट कामगिरी करते याचा आपल्याला अंदाज येतो. या व्यतिरिक्त अजून असे बरेचसे इंडिकेटर्स आहेत, जसे की बॉलिंजर बँड, ADAX, MACD, स्टॉकॅस्टिक्स ह्याचा उपयोग करून ट्रेडर्स आपली स्ट्रॅटेजी बनवत असतात. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये टेक्निकल अनालिसिसची एक छोटीशी ओळख करून घेतलेली आहे. तर टेक्निकल अनालिसिस हे ट्रेडिंगमध्ये 100% यशस्वी होण्याचा मार्ग नाही आहे, कारण ते एक प्रोबॅबिलिटीवर आधारित अशी एक थिअरी आहे. तर या व्हिडिओमध्ये टेक्निकल अनालिसिस वापरून आपण ट्रेडिंग सुरू करावे असा सल्ला मला द्यायचा नाही, परंतु फक्त आपले शिक्षण व्हावे हा माझा हेतू आहे. जर आपल्याला टेक्निकल अनालिसिसचा उपयोग करायचा असेल तर त्याबद्दल अधिकाधिक माहिती करा व त्यानुसार आपल्या प्रवृत्ती व जोखमीनुसार आपण ट्रेड घ्यावी. जर हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटल्यास
तो लाईक करा व जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा. यासारखे उपयुक्त कंटेंट मिळण्यासाठी माझे चॅनेल सबस्क्राईब करा. पुढील आठवड्यात भेटेस तर स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.